मराठी भाषेबाबत ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झालेत। हिंदी सक्तीचा GR रद्द करत सरकारने एक समिती नियुक्त केली आहे, मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही। कुठलीही समिती आणा, सक्ती खपवून घेणार नसल्याचं ठाकरे बंधूंनी म्हटलंय। मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे। अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। मी आत्ता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत, कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। विधानभवनामध्ये, विधानसभेमध्ये तिकडे जे आमदार बसलेले आहेत त्यांनी मला असं वाटतं आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत महाराष्ट्रामधले त्याच्यावरती चर्चा करावी, या विषयावरती चर्चा करून वेळ वाया घालवू नये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।